नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता काव्या देवी आई समोर उभी असते। काव्या देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, आज खरंच कितीतरी दिवसानंतर मी तुझ्या समोर उभं राहून काहीतरी मागत आहे। तसंही मी कधीतरीच तुझ्याकडे काहीतरी मागत असते आणि तू मला भरभरून देत असतेस। देवी आई, आज मी तुला इतकंच सांगत आहे की आज मी माझ्या सासरी जात आहे, परंतु सासरी जात असताना माझ्या माहेरच्या माणसांवर मात्र तू कायम लक्ष ठेव। आतापर्यंत तू जशी साथ दिलीस तशीच तुझी साथ मला कायम मिळू देत। मला माहीत आहे की मी माझ्या माणसांना खूप दुखावलं आहे, मी माझ्या माणसांचं मन नक्कीच जिंकेल, परंतु देवी आई, तुझा एक आशीर्वाद मला दे। माझ्या नंदिनीताईचा हात माझ्या हातात कायम असू देत आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर असू देत। आणि त्याचवेळी नंदिनी बाबांना तिथे घेऊन येते। आता काव्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर नंदिनी बाबांना काव्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद द्यायला सांगते। नकळतच आता बाबा काव्याच्या डोक्यावर हात ठेवतात, तिला आशीर्वाद देतात। काव्या मागे वळून पाहते तर बाबांचा हात तिच्या डोक्यावर असतो। बाबांचा आशीर्वादाचा हात तिला डोक्यावर पाहताच खरंच खूप भरून आलेलं असतं। ती खुश होते आणि लगेच बाबांना नमस्कार करते। तर बाबा आता काव्याला आशीर्वाद देत म्हणतात, यशस्वी भव। आता बाबा तिथून निघून जातात, परंतु नकळतपणे का होईना, परंतु या लढाईमध्ये काव्याला तिच्या बाबांचा आशीर्वाद आणि साथही मिळालेली असते। काव्या खूप खुश होते आणि बाबांकडे पाहू लागते। काव्या बाबांकडे पाहतच नंदिनीला म्हणते, ताई, हे सुद्धा खूप आहे का माझ्यासाठी? थँक्स ताई, तू बाबांना इथे घेऊन आलीस आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळाला। नंदिनी काव्याच्या गालावरून मायेचा हात फिरवते आणि म्हणू लागते, काव्या, तू एकटी नाहीयेस, आम्ही सर्वच जण तुझ्यासोबत आहोत। आता नंदिनी काव्याच्या हातावर साखर ठेवते आणि म्हणते, हे घे आणि तू जे काम करायला निघालीयस त्यामध्ये तुला यश मिळू देत, तुझं प्रेम तुला परत मिळू देत। मोहितेंच्या घरातील एका तरी मुलीचा संसार सुखाचा होऊ देत, तिला तिचं प्रेम मिळवून देत। तर काव्या नंदिनीला म्हणते, एकीचाच का ताई, लवकरच मोहितेंच्या लेकी देशमुखांच्या घरी भेटतील। ताई, मला माहीत आहे जीवामुळे तू दुखावली गेलीयस, परंतु जीवासाठी नाही तर माझ्यासाठी तरी तू लवकरच देशमुखांच्या घरी परतशील ना, आपल्या घरी परत येशील ना? आता मात्र नंदिनी काहीच बोलत नाही, ती काव्याची बॅग उचलायला जाते तर काव्या म्हणते, नाही, आता माझा भार मीच उचलणार। ताई, मला माहीत आहे जबाबदारी मोठी आहे, परंतु जिंकणार काव्याच, असं म्हणत काव्या आपली बॅग घेऊन आपल्या घरी म्हणजे आपल्या सासरी परतलेली असते। तर आता काव्या तिथून निघून जाताच नंदिनी मनाशीच म्हणते, काव्या तिच्या घरी जात आहे, आपल्या संसारासाठी ती लढत आहे, हे पाहून मला खरंच खूप आनंद वाटत आहे। परंतु तिथे गेल्यानंतर जीवा आणि काव्याला एकत्र पाहिल्यानंतर पार्थला त्रास तर नाही ना होणार? आता इकडे नंदिनीच्या जीवाची घालमेल होत असते, तिला पार्थची काळजी वाटत असते। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आता आशाताई रम्याची रूम साफ करत असतात, रूममध्ये झाडू मारत असतात आणि त्याचवेळी आशाताई रम्याला म्हणतात, ताई, जरा पाय वरती घेता का? आता मात्र रम्या आशाकडे पाहते आणि झाडूवर पाय ठेवते। तर आशा म्हणू लागते, ताई, झाडूवर पाय ठेवायचा नसतो। तर वसुआत्या म्हणतात, का लक्ष्मी नाराज होणार आहे का की ती आम्हाला घराबाहेर काढणार आहे, आम्ही रस्त्यावर येणार आहोत? असं म्हणत वसुआत्या आशाला जाब विचारू लागतात। तर इकडे रम्या म्हणू लागते, छोटीशी आशा, आता खूपच बडबड करायला लागली आहेस ग? तर वसुआत्या म्हणतात, हो ना, दिवसेंदिवस हिची बडबड जास्तच वाढायला लागली आहे, दिवसेंदिवस हिचं तोंड जास्तच चालायला लागलं आहे। तर आता वसुआत्या म्हणतात, हो ना, आणि हातही चालायला लागले आहेत, सतत मोबाईल स्क्रोल करत असते। तर रम्या म्हणते, हो ना, इकडच्या बातम्या तिकडे द्यायच्या, हो ना? असं म्हणत रम्या आता रागानेच इकडे आशाताईंकडे पाहत असते। आशाताई घाबरलेल्या असतात, त्या काहीच बोलत नाहीत, फक्त शांत उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असतात। रम्या म्हणू लागते, आई, एक आपण काम करूयात का? आता हिचीच रील्स बनवूयात का? वसुआत्या म्हणतात, अगं, काल तर ती खूप खुश होती, कारण तिच्या नंदिनी ताईची रील्स व्हायरल झाली होती ना, मग ती सगळ्यांना दाखवत होती, मानिनीला दाखवत होती, दोघीही प्रचंड खुश होत्या। नंदिनी कशी बोलली त्या मुलांना हे पाहून यांना मात्र आनंद होत होता। हिला ढीक वाटत असेल ग, नंदिनी बाहेरचे झेंडे रोवते, त्यामुळे तिच्या बहिणीने जे काही पराक्रम केले ते त्या खड्ड्यात बुजले जातील। पण बरं का आशा, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, हे खड्डे कधीच बुजले जाणार नाहीत आणि पार्थ कधीही काव्याला माफ करणार नाही। आता हे ऐकल्यानंतर आशाताई प्रत्युत्तर देत म्हणतात, करतील हो, एकदा का काव्याताई या घरात परत आल्यात ना की पार्थ दादा नक्कीच तिला माफ करतील आणि नांदवायलाही लागतील। आता हे ऐकल्यानंतर रम्याला मात्र खूप राग आलेला असतो। रम्या आता आशाच्या अंगावर धावून जाते आणि म्हणू लागते, तोंड बंद ठेवायचं, आजकाल तुझी बडबड जास्तच वाढायला लागली आहे।
आता वसुआत्या रम्याला बाजूला करतात आणि म्हणतात रम्या शांत हो. तर त्यानंतर वसुआत्या इथे आशाताईंच्या समोर जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात आशा तुझी जीभ दाखव. आशाताई घाबरतात तर वसुआत्या म्हणतात अगं चटका वगैरे देणार नाहीये, फक्त जीभ दाखव. आता वसुआत्या आशाताईंची जीभ बघतात आणि म्हणतात नाही ग रम्या, हिच्या जिभेवर तीळ तर नाहीये. म्हणजे असं म्हटलं जातं की जिच्या जिभेवर तीळ आहे तिचंच म्हणणं खरं होतं. त्यामुळे आशा तू कितीही काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना तरी तुझे हे शब्द कधीच खरे होणार नाही. आता रम्या खुश होते आणि म्हणू लागते हो, ती काव्या या घरात परत कधीच येणार नाही आणि पार्थ काही झालं तरी काव्याला माफ करणार नाही. आता ती काव्या कधीही या घरात कायमची येऊ शकणार नाही. आणि त्याचवेळी इथे आशाताईंचा फोन वाजलेला असतो. आता आशाताई फोन घ्यायला जाणार परंतु वसुआत्या फोन हातात घेतात आणि पाहतात तर मानिनी ताईंचा फोन आलेला असतो. वसुआत्या रम्याला म्हणतात बघितलंस का रम्या, हा बघ ही मानिनी घरातल्या घरात आशाला फोन करत आहे. तर आता रम्या म्हणू लागते काही नाही काही आपल्या मागे आपलीच गॉसिप करत असतील. तर आशाताई म्हणू लागतात नाही हो ताई, असं काहीच नाही, काहीतरी महत्त्वाचं काम असेल आणि त्यासाठीच फोन केला असेल. वसुआत्या म्हणतात हो ना, महत्त्वाचं काम असेल ना, मग घे फोन आणि ठेव स्पीकरवर. आता घाबरलेल्या आशाताई फोन स्पीकरवर ठेवतात आणि म्हणतात बोला ना वहिनी. तर आता मानिनीताई म्हणतात आशा ग कुठे आहेस तू, भाकर तुकडा घे आणि औक्षणाचा ताट घेऊन लगेच दरवाजात ये. अगं आपल्या घरची लक्ष्मी घरात परत येत आहे. आता हे ऐकल्यानंतर वसुआत्या आशाताईंना म्हणतात कोण येत आहे ते विचार. तर आता आशाताई म्हणतात अहो वहिनी नक्की कोण येत आहे. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात अगं कोण म्हणजे काय, घरच्या लेकी सुना याच तर घरच्या लक्ष्मी असतात ना. माझी लक्ष्मी, माझी थोरली सून काव्या बॅग घेऊन परत या घरात कायमची राहायला येत आहे. अगं ये पटकन, ती दरवाजावर खोळंबली आहे. औक्षणाचं ताट आणि भाकर तुकडा घेऊन लगेच ये. आता मात्र आशा तिच्या हातातली झाडू तिथेच टाकते आणि देवच पावलं असं म्हणत तिथून निघून जाणे अगोदर ती वसुआत्यांना म्हणते वसुआत्या जिभेला जर तीळ नसेल तर त्या व्यक्तींचंही बोलणं खरं होतं ना. आता मात्र वसुआत्या रागानेच आशाताईंकडे पाहतात परंतु आशाताई त्यांना काही न बोलता तिथून निघून जातात. तर इकडे वसुआत्या खूप चिडलेल्या असतात. वसुआत्या म्हणतात हिच्या जिभेला लगाम घालावाच लागेल, तिला प्रत्येक वेळी या मानिनीचीच फूस असते. आता इकडे मात्र रम्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. रम्याला खूप राग येत असतो, कारण रम्या आतापर्यंत अगदी ठामपणे सांगत असते की काव्या घरी परत येणार नाही. परंतु काव्या घरी परत येणार हे ऐकल्यानंतर रम्याचा मात्र चांगला चळफळाट होत असतो. वसुआत्या रम्याला म्हणतात रम्या खरंच ती काव्या या घरात परत येणार आहे का. तर रम्या म्हणते काही झालं तरी त्या काव्याला मी या घरात घुसू देणार नाही. असं म्हणत रम्या आता रागानेच खाली जात असते परंतु त्याच वेळी तिचा तिथे टाकलेल्या झाडूवरून पाय घसरतो आणि चांगलीच आदळते. तिला साधं उठायलाही मिळत नसतं. वसुआत्या म्हणतात काय ग हे रम्या, कशाला उगाच घाई करतेस. असं म्हणत वसुआत्या रम्याला सावरतात, तिला पकडतात आणि तिचा हात पकडतच तिला सावरत बसायला सांगतात. रम्या मात्र खूप घाबरून गेलेली असते, तिला खूप त्रास होत असतो, खूप दुखत असतं. ज्या पायाने रम्याने झाडूवर पाय ठेवलेला असतो तोच पाय चांगलाच मुरगळलेला असतो आणि रम्या मात्र आता शांतच होते, कारण रम्याला साधं उठताही येत नसतं आणि साधं बसताही येत नसतं. वसुआत्या रम्याला म्हणतात रम्या काय हे लक्ष्मीवर पाय ठेवलास आणि मिळाली शिक्षा. आता वसुआत्यांनाही चांगलाच धडा मिळालेला असतो. तर इकडे देशमुखांच्या घरची बेल वाजताच पार्थ दरवाजा उघडतो आणि पार्थ ज्यावेळी बाहेर पाहतो तर पार्थची लक्ष्मी दरवाजावर उभी असते. काव्या दरवाजात बॅग घेऊन उभी असते. आता मात्र पार्थला काहीच कळत नाही. काव्या पार्थकडे पाहत असते, पार्थ काव्याकडे. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता मोहित्यांच्याही दरवाजाची बेल वाजते आणि दरवाजा उघडते नंदिनी. तर नंदिनी ज्यावेळी दरवाजा उघडते तर दरवाजाबाहेर उभा असतो तर नंदिनीचा जीवनसाथी म्हणजेच जीवा देशमुख. आता जीवा बॅग घेऊन नंदिनीच्या समोर उभा असतो. आता येल्लो बॅगच्या मागे लपलेला असतो तो म्हणजे जीवा. आता जीवा आपली बॅग खाली ठेवतो आणि नंदिनीच्या समोर जाऊन उभा राहतो. आता अचानक असं जीवाला समोर पाहून नंदिनीला मात्र काही बोलावं काहीच कळत नसतं. ती जीवाकडे पाहत असते आणि जीवा मात्र नंदिनीमध्ये हरवून गेलेला असतो, तो तिच्या डोळ्यात पाहत असतो. तर दुसरीकडे इकडे मात्र पार्थला काहीच कळत नसतं. नकळतच काव्याने आता देशमुखांच्या घरी प्रवेश केलेला असतो आणि पार्थला काही कळण्या अगोदरच काव्या आपली बॅग पार्थच्या हातात ठेवते. पार्थ म्हणतो हे बघा. पार्थ काही बोलण्या अगोदरच काव्या म्हणते आता तुम्ही म्हणाल का आलीस, कशी आलीस, परंतु आले आणि इथेच राहणार आहे, कारण युनिव्हर्स मला म्हणाले की सतत रोज तू एक एकच विश मागत असतेस आणि तीच विश पूर्ण करण्यासाठी आता तुलाच तिथे जावं लागेल आणि म्हणूनच ही काव्या देशमुख पुन्हा एकदा तिच्या घरी परतली आहे.
कारण या काव्याची एकच विष आहे, मला माझ्या पार्थ देशमुखांसोबत राहायचं आहे. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहत असतो. काव्याचं बोलणं ऐकून पार्थला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर काव्या पुढे पार्थला म्हणते, ठरलं तर मग आता ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला परत मिळवणारच. असं म्हणत काव्या आपली ओढणी उडवत तिथून निघालेली असते. नकळतच काव्याच्या ओढणीचा स्पर्श आता पार्थच्या चेहऱ्याला झालेला असतो. आता असं अचानक फिसकारलेल्या मांजरीला समोर पाहिल्यानंतर आर्किटेक्ट बोक्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे जीवा आपली बॅग घेऊन मोहितेंच्या घरी आलेला आहे, यावर इथे नंदिनीचा विश्वासच बसत नसतो. खरं तर या सगळ्यामुळे नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा नंदिनीला म्हणतो, काय असं का पाहतेस, मी आलोय. काय आहे ना, घरात फुरक्या मारून चहा पित असताना, चुकीच्या वारी आमलेट बनवत असताना किंवा घरभर पसारा केलेला असताना घरात हक्काचा माणूस ओरडायला कोणीच नाहीये. ऍक्च्युली तुझा ओरडा मी मिस करतोय आणि रागवल्यावर तुझे लुक देतेस ना, ते लुक्स मी मिस करतोय. मग ठरवलं, बस आता हे सगळं काही मिस नाही करायचं, तर हे अनुभवायचं. बस झाला हा लपंडाव. आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. तू फक्त माझी लाईफ पार्टनर नाहीयेस, तर तू माझी लाईफ लाईन आहेस. आणि आता बस झालं. आता तू कितीही माझ्यावर रागवलीस, कितीही रुसलीस, तरीसुद्धा हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला घरी घेऊनच जाणार. असं म्हणत आता इकडे जीवाने सुद्धा नंदिनीच्या आयुष्यात, नंदिनीच्या घरात प्रवेश केलेला असतो. आता काव्याने फक्त देशमुखांच्या घरातच नाही तर पार्थच्या आयुष्यात पहिलं पाऊल टाकलेलं असतं. आणि म्हणूनच गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी काव्या आता गणपती बाप्पासमोर उभी असते, देवघरात उभी असते आणि काव्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेते. आता पार्थ तिथे येतो आणि काव्याला म्हणतो, तुम्ही. आता मात्र काव्या कमरेवर हात घेते आणि पार्थकडे पाहू लागते. पार्थ म्हणतो, तुम्ही असं हसू नका हा, आणि माझ्याकडे बघूही नका. तर काव्या पार्थला म्हणते, असं म्हणजे कसं? पार्थ म्हणतो, असं म्हणजे कसं कसं सांगू तुम्हाला? काव्या म्हणते, तुम्ही एक काम करा ना, माझ्या डोळ्यात पहा, माझ्या नजरेला नजर द्या आणि मला सांगा, मी तुमच्यासोबत असं का असू नये? असं म्हणत आता काव्या पार्थकडे पाहू लागते. पार्थला काय बोलावं काही सुचत नसतं, कारण काव्याच्या त्या बोलक्या डोळ्यांमध्ये पार्थ मात्र हरवून गेलेला असतो. तर दुसरीकडे मानिनीताई विक्रम यांना खेचतच आता हॉलमध्ये घेऊन येतात. विक्रम म्हणतात, अगं मानिनी, मला जरा आराम करू दे ना, अगं मी दौऱ्यावरून आलो आहे. मानिनीताई म्हणतात, आराम तर करायलाच हो तुम्ही, परंतु बघा तरी कोण आला आहे. आता काव्याला समोर पाहून विक्रम यांना खूप आनंद झालेला असतो. काव्या धावत पळत येते, विक्रम यांना मिठी मारते. तर विक्रम यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. विक्रम म्हणू लागतात, खरंच आज माझी मोठी सुनबाई परत आली आहे. आशा, मंगाव मंगाव, जितकं काही गोड मागवायचं आहे तितकं मागव. 1 किलो केशर पेढा, हवं तर 5 किलो जिलेबी मागव आणि आजूबाजूच्या एरियामध्ये सगळ्यांना दे, सगळ्यांना वाटून टाक, कारण माझी मोठी सुनबाई घरात परत आली आहे. तर आशा म्हणते, हो हो, सगळ्यांना तर मी गोड वाटणारच आहे. आता घरातील सर्वच जण खूप खुश असतात. तर पार्थ आपल्या बाबांना म्हणतो, अहो काय चाललंय तुमचं हे? तर बाबा पार्थला म्हणतात, तू गप्प बस रे. तर मानिनीताई म्हणतात, आज ना आपण मटारची उसळ बनवूया, कारण आपल्या काव्याला मटारची उसळ भरपूर आवडते. विक्रम म्हणतात, जे बनवायचे ते बनवा, जे काव्याला आवडतं ते सगळं काही बनवा, त्यापेक्षा मटण बनवलं तर. पार्थ म्हणतो, ओ काय चाललंय बाबा? तर पुन्हा एकदा विक्रम पार्थला म्हणतात, तू गप्प बस रे. अरे आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि तो तर आम्ही साजरा करणार आहोत. तर मानिनीताई पार्थला म्हणतात, जा पार्थ, मटण घेऊन येशील का? पार्थ म्हणतो, काव्याला मटण नाही तर चिकन आवडतं. असं म्हणत नकळतच का होईना, परंतु पार्थच्या मनातून काव्याचं प्रेम सर्वांसमोर त्याने व्यक्त केलेलं असतं. तर काव्या पार्थकडे पाहू लागते. तर पार्थ मानिनीताई आणि विक्रम यांना म्हणतो, मी मटण वगैरे काही आणायला जाणार नाही. तर विक्रम म्हणतात, तू मटण आणायला जाऊच नकोस रे, कारण आज घरात चिकन बनणार आहे. कारण असं म्हणत आता मानिनीताई आणि विक्रम दोघेही एकत्रच म्हणतात, काव्याला मटण आवडत नाही ना, काव्याला चिकन आवडतं. असं म्हणत सर्वच जण आता पार्थला त्रास देत असतात आणि हे सगळं पाहून काव्याला हसायला येत असतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुम्ही प्लीज असं हसू नका हा, तुमचं हसणं अगोदर बंद करा आणि तुम्हाला या घरात राहण्यासाठी मी नाही परवानगी देऊ शकत. आता हे ऐकल्यानंतर काव्या पार्थकडे पाहते. तर विक्रम पार्थला म्हणतात, अरे काय बोलतोयस तू हे? तर काव्या आता विक्रम यांच्याकडे पाहते आणि मस्करीतच डोळा मारत आता पार्थची मजा घेत म्हणते, का हो धनी? तर आता पार्थ म्हणतो, धनी? तर विक्रम म्हणतात, धनी? तर मानिनीताई म्हणतात, वा वा कारभारीन बाई. तर आता पार्थ म्हणू लागतो, आई तू जरा गप्प बसा.
तर काव्या पुन्हा एकदा पार्थची मजा घेत म्हणते, सांगा ना हो धनी, तुमची ही कारभारीण का नाही राहू शकत इथे? तर पार्थ म्हणतो, नाही, ती नाही राहू शकत इथे. तर काव्या म्हणते, सांगा ना हो धनी, का नाही राहू शकत तुमची ही कारभारीण? तर पार्थला काय बोलावं काहीच कळत नसतं. पार्थ थोडा गडबडतो आणि म्हणतो, नाही, नाही राहू शकत इथे. तर आता काव्य म्हणू लागते, धनी, काय हो असं करता तुम्ही? तुम्हाला हो म्हणावंच लागेल. तर पार्थ म्हणतो, मला का हो म्हणावं लागेल? तर दुसरीकडे जेव्हा नंदिनीला म्हणतो, कारण वचन दिले तू मला. आता मात्र नंदिनीला काहीच कळत नसतं. नंदिनी जीवाकडे पाहू लागते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, तू आता मला घरात घेऊ शकत नाही, पण तू एक मला वचन दिलं होतं. तर नंदिनी म्हणते, वचन? तर जीवा म्हणतो, हो, तू विसरली आहेस का? पण तू मला वचन दिलं होतंस. पहिला पगार आणि पहिली बायकोला घेतलेली साडी आणि बायकोला लावलेली लाडीगोडी, आणि त्याचवेळी तू मला एक वचन दिलं होतं. आता मात्र नंदिनीला काहीच आठवत नसतं. तर जीवा जुन्या गोष्टींची आठवण करून देत नंदिनीला म्हणतो, तर जीवा आठवण करून देत म्हणतो, 7 डिसेंबर. आता 7 डिसेंबर ही तारीख ऐकल्यानंतर नंदिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो. तिला आठवतं, कारण नंदिनीने जीवाला वचन दिलेलं असतं. जीवा म्हणालेला असतो की मला आता काहीच नको, परंतु ज्यावेळी मी तुझ्याकडे मागेन त्यावेळी मात्र तुला द्यावंच लागेल. तर नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि जीवाला वचन देत म्हणते, मी तुम्हाला वचन देते, तुम्ही जगातील कोणतीही गोष्ट मागितली तरीसुद्धा ती मिळवून मी तुम्हाला देणार आहे. असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते, हे माझं तुम्हाला वचन आहे. आणि त्याच वचनाची आता जीवाने आठवण करून दिलेली असते. तर जीवा नंदिनीला त्याचवेळी म्हणालेला असतो, बघा, वचन दिले तू मला, हे मी लक्षात ठेवेन. आणि जीवाने मात्र आपल्या डोक्यात पक्कड लक्षात ठेवलेलं असतं. आता मात्र नंदिनीनेच वचन दिल्यामुळे नंदिनी यात चांगलीच अडकलेली असते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, काय झालं, आठवलं ना? मग बरं झालं. आता एक काम करायचं, तू माझं औक्षण करायचं आणि तू मला या घरात येण्यासाठी परवानगी द्यायची. तर नंदिनी म्हणते, थांबा, मी तुम्हाला या घरात यायची परवानगी देऊ शकत नाही. जीवा म्हणतो, असं काय करतेस? अगं, तूच मला वचन दिलं होतं ना की मला जर काही मागावंसं वाटलं तर तू ते देणार आहेस, जगातली अगदी कुठलीही गोष्ट देणार आहेस. मग आज मी तुझ्या घरात राहायला येत आहे आणि तू मात्र नकार देत आहेस का? हे आत्तापर्यंत मला वाटत होतं की नंदिनी तिच्या शब्दाची पक्की असते. नंदिनी, अगं, तू असं वागशील असं वाटलंही नव्हतं. तर नंदिनी म्हणते, बरोबर आहे तुमचं, मी तुम्हाला वचन दिलं होतं, परंतु आधीच्या जीवाला. आणि ही जर नंदिनी जर आधीची राहिली नाही आहे तर वचन तरी काय कामाचं? जीवा म्हणतो, काय हे, तू मला घराबाहेर काढणार आहेस? तर नंदिनी म्हणते, हो, आता चुकीची दरवाजे वाजवू नका, त्यामुळे आपल्या घरी इथून निघून जा. असं म्हणत नंदिनी आता जीवाला घराबाहेर काढत दरवाजा बंद करून घेत असते. आणि त्याचवेळी तिथे शारदाताई येतात आणि जीवाला आवाज देत म्हणतात, जावई बापू. तर आता जीवा शारदाताईंना आवाज देत म्हणतो, सासूबाई. असं म्हणत जीवा पुन्हा एकदा आता मोहितेंच्या घरी प्रवेश करतो. तर आता शारदाताई जीवाला म्हणतात, अहो जावई बापू, कसे आहात तुम्ही? अहो या ना. तर जीवा म्हणतो, हो, पण अगोदर तुमचा आशीर्वाद घेतो, नमस्कार करतो. असं म्हणत जीवा नमस्कार करतो आणि म्हणतो, माझी साली कुठे आहे? आरुषी कशी आहे? तर आता शारदाताई म्हणतात, आरुषी अगदी ठीक आहे. जीवा म्हणतो, बरं, तिचं ॲडमिशन झालं आहे ना? शारदाताई म्हणतात, हो, सगळं काही नीट झालं आहे. तर जीवा म्हणतो, बरं, मग मोहितेंचं घर एवढं प्रशस्त आणि मोठं आहे तरीसुद्धा आपण दारात उभं राहून का बोलत आहोत? तर आता चक्क शारदाताईंनी आता जीवाला घरात यायला परवानगी दिलेली असते. शारदाताई जीवाला म्हणतात, हो ना, या ना तुम्ही. असं म्हणत शारदाताई आता जीवाला घरात घेतात. आता मात्र नंदिनीसमोर कुठलाच पर्याय नसतो. आता हे सगळं काही चालू असतं, परंतु नंदिनी मात्र शांत उभी राहून हे सगळं काही पाहत असते. तर जीवा घरात जाता जाता नंदिनीला म्हणतो, तू जरा माझी बॅग आतमध्ये घेऊन येशील? आता नंदिनीच्या काही लक्षात नसतं. नकळतच नंदिनी जीवाची बॅग घेते आणि शेवटी ती उमराव ओलांडत घरात आणते आणि म्हणते, 1 मिनिट, मी का यांची बॅग घेऊन जात आहे? असं म्हणत नंदिनी चोरतच बॅग खाली आदळते, परंतु त्यावेळी ती बॅग तिच्याच पायावर पडते. नंदिनी म्हणते, हे काय आणि हे कसे काय घरात शिरलेत? असं म्हणत नंदिनी, अहो तुम्ही. असं म्हणत नंदिनी आता घरात निघून येते. नकळत का होईना, परंतु नंदिनीने जीवाची बॅग घरात आणून खऱ्या अर्थाने जीवाला मोहितेंच्या घरी राहायची परवानगी दिलेली असते. तर दुसरीकडे पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, मुळात तुम्ही घरात कसे शिरलात? तर काव्य लाडातच म्हणते, दारातून. आता मात्र विक्रम आणि मानिनीताई हसू लागतात. काव्याचा तो बालिशपणा आणि पार्थचा तो चिडचिडपणा हे सगळं काही पाहून मानिनीताई आणि विक्रम यांना हसायला येत असतं. तर पार्थ म्हणतो, जोक्स मला अजिबातच आवडत नाही आणि या जोकला तर काही अर्थही नव्हता. तर काव्य पार्थकडे पाहते आणि म्हणते, बट आय लाईक यू. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, अँड आय लाईक यू काव्य.
पण काव्या, मला हे आवडलं नाही की तुला यायला उशीर झाला आहे. तर विक्रम म्हणतात म्हणजे? तर मानिनीताई म्हणतात सकाळपासून मी तिची वाट पाहते आणि आत्ता कुठे ती घरी येते आहे. आता हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो म्हणजे आई तुला माहीत होतं की काव्या घरी परत येणार आहे? तर मानिनीताई म्हणतात नाही, मला माहीत नव्हता काव्या परत येणार. अरे परंतु सकाळपासून कावळा एवढा इतका ओरडत होता ना, मग मला वाटलं की कोणीतरी पाहुणे घरी नक्कीच येणार आणि येऊन कोण येणार? काव्याच येणार. म्हणून मला असं मनातून वाटत होतं की कदाचित काव्या घरी येईल. आणि बघ ना, माझ्या मनातील संकेत खराही झाला, काव्याच घरी परतली आहे. तर आता पार्थ म्हणतो कावळा काय कावकाव करत होता की काव्या बोलत होता? आई तू काय पण बोलू नकोस हा. तर मानिनीताई म्हणतात अरे मी खरंच सांगत आहे. तर आता विक्रम मानिनीताईंना म्हणतात तू आता शांतच व्हा, तुम्हा बायकांच्या पोटात आणि ओटात काहीच राहत नाही, दे आता उत्तर. तर आता पार्थ म्हणू लागतो मला आईकडून उत्तर नकोय, तर यांच्याकडून उत्तर हवंय. असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहतो आणि काव्याला प्रश्न करत म्हणतो मी तुम्हाला या घरात का ठेवायचं आहे? तर काव्या म्हणते का ठेवायचं आहे सांगू का मी तुम्हाला, बोलू का मी सगळ्यांना सांगते की यांनी मला वचन दिलं होतं. तर पार्थ म्हणतो वचन? आणि मी तुम्हाला कधी दिलं होतं? काव्या म्हणते तुम्ही मला वचन दिलं होतं. असं म्हणत आता काव्या जोक मारत असते आणि शायरी म्हणत असते. आता ते पाहून मानिनीताई आणि विक्रम टाळ्या वाजवू लागतात. तर पार्थ म्हणतो तुम्ही जरा गप्प बसा हा आणि तुम्ही सांगा मी तुम्हाला वचन कधी दिलं होतं? तर काव्या आता पार्थला आठवण करून देत म्हणते 6 ऑक्टोबर. तर पार्थ म्हणतो 6 ऑक्टोबर? तर काव्या म्हणते हो 6 ऑक्टोबर, चहा, कांदा भजी आणि तुमचा क्लायंट आठवतंय का तुम्हाला? आता पार्थला आठवतं की तो काव्याला म्हणालेला असतो काव्या तुम्हाला या क्षणी काय हवंय ते प्लीज माझ्याकडे मागा. तर काव्या म्हणालेली असते मला जे काही हवंय ते मी नंतर मागेन, परंतु आता तुमच्या क्लायंटला तुम्ही चहा आणि भजी देताय ना? तर आता मानिनीताई आणि विक्रम काव्याचं कौतुक करत म्हणतात वा काय किती हुशार सून आहे आमची खरंच. तर विक्रम म्हणतात अगदी माझ्यावर गेली आहे. तर पार्थला आता काव्या आठवण करून देत म्हणते काय मग धनी आठवलं का? तर पार्थ म्हणतो धनी पण आठवले मला, मी तुम्हाला प्रॉमिस दिलं होतं. तर काव्या म्हणते तुमच्या इंग्लिशमध्ये प्रॉमिस असतील मोडण्यासाठी, पण आम्हा सगळ्यांना वचन असतं निभावण्यासाठी आणि तुम्ही त्यावेळी वचन दिलं होतं मी जे मागेन ते तुम्ही मला द्याल. मग आज मी तुमच्याकडे हेच मागत आहे की मला एक संधी द्या, तुम्हाला जिंकण्याची एक संधी, मला या घरात राहू द्याल ना? तर त्याचवेळी रम्या आता तिथे येते, वसू त्या रम्याला घेऊन आलेले असतात. तर रम्या म्हणते तू या घरात अजिबात राहू शकत नाहीस. आता रागानेच काव्या रम्याकडे पाहते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंदिनीचे वडील आता जीवाला घराबाहेर काढतात, त्याची बॅग फेकून देतात आणि म्हणू लागतात इथून निघून जायचं. तर जीवा नंदिनीचा हात धरतो आणि म्हणतो नंदिनी प्लीज मला राहू दे, मी इथून कुठेही जाणार नाही. परंतु नंदिनीचे वडील नंदिनीचा हात धरून तिला घरात घेऊन येतात आणि त्यावेळी जीवाचा हात सुटतो आणि जीवाचा तोल जात जीवा खाली पडतो. त्यावेळी मात्र नंदिनीच्या तोंडून जीवा अशी हाक ऐकून जीवाला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणू लागते देशमुख ही जर रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत ही रेस जिंकायला तयार आहे, या रेससाठी मी धावायला तयार आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर रम्या रागानेच काव्याकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये नक्की काय घडणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.